हॅलो, मी इथं स्वयंपाकाचं काम करते आणि हे मी काय बनवलंय आज कामावर. तर हे बघण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की मी सांगेन तुम्हाला. हो का, मी हिच्यासाठी ठेवलं कुकरमध्ये तेल टाकले, गरम केलं, जिरा टाकले, हिंग टाकले, कढीपत्ता टाकले आणि चॉप केलेले कांदे टाकले. कांद्याला थोडं परतून घेतले, मस्त असे त्याच्यामध्ये टमाटे टाकून घेतलेले आणि थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ ॲड केल्याने कसं खूप छान असं हे म्हणजे सॉफ्ट होतं लवकर. त्याच्यावर 2 मिनिटासाठी नाही का आपण त्याच्यावर थोडं झाकण ठेवून घ्यायचं, कारण की पाणी पशिना येतो ना, त्याच्याने लवकर शिजतं. टमाटे शिजून गेलेले टमाटे खूप छान असं तेल सोडलेलं आहे मसाला. आणि बघा मी याच्यामध्ये लगेच ऍड केलेलं आहे हे काय म्हणतात त्याला, हळद. आणि मी याच्यात लगेच वटाणे ऍड करणार आहे हिरवे, आणि लगेच चॉप केलेले गाजर ऍड करणार आहे, आणि लगेच सोयाबीन, थोडेसे छोटेवाले सोयाबीन घ्यायचे. याच्यामध्ये सोयाबीन दिसले गेले नाही पाहिजे, मग मुलं खात नाही यायला बघून. मग मी छोटे टाकले त्याच्यासाठी. बघा आता घेतले ना आलं, मेन चीज आपली दलिया बनवल्या. त्याच्यामध्ये थोडंसं नाही का ह्याची तुरीची डाळ ऍड करायची आणि मग टाकून द्यायचं. त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी घ्यायची. तुम्हाला वाटलं काय खिचडी बनवते काय मी, पण नाही, दलिया बनवायचा होता मला. खूप छान टेस्टी लागतो. तुम्ही बघा, एकदा ट्राय करून नक्की बघा. 2 ते 3 शिट्ट्या घेऊन बंद करायचं लवकर. खूप छान असं कलर आलेला आहे, खूप छान टेस्टी दलिया बनलेला आहे. थोडं कोथिंबीर टाकल्याच्या नंतर इतकं छान कलर येतोय ना, खूप छान असं कलर येतोय. आणि असेच चांगल्या चांगल्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.